हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह 15 वर्ष 15 वेळ आणि याची दुसरी कीर्तन रूपी सेवा म्हणजे आज माझ्याकडे आली. माझे गुरुवर म्हणजे दादा यांच्यामुळे त्याच्यामुळे मी त्यांच्या चरणात नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आणि या लोकातून महाराज सांगतात की संत किती उदार आहेत. संत उदार उदार भरले अनंत भंडार. नाथमात म्हणतात की जगात संत उदार आहेत आणि त्यांच्यापाशी ज्ञानाचे भंडार भरलेले आहेत आणि त्यांच्या अंगामध्ये देवापेक्षा जास्त सामर्थ्य आहे. मी दिल्लीला जाणार आहे. तिच्या जवळची मुकुटाने खणखण सटवून दिली आणि म्हणाली आपली लायकी किती, आपण बोलतो किती. आणि तीच मुलगी जर का मुंबईला जाणाऱ्या माणसाच्या खिशात जाऊन बसली आणि त्या मुलीने सुद्धा तसंच केलं आणि दुसऱ्या दिवशी ती मुंबईला पोहोचली आणि जी गावाकडची मुलगी होती त्या मुलीने त्या मुलीला फोन केला आणि ती म्हणाली अगं तू खरंच मुंबईला गेली का गं? मग ती म्हणाली हा मग. म्हणे कसं काय गेली? ती म्हणाली की मी लहान आहे पण हात मोठ्याचा धरला आणि तसं तुम्ही पर्वतामध्ये किती लहान असा पण हात ते साधू संतांचा धरा तुम्ही पण एका दिवशी संत झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा अधिकार त्या नामदेव महाराजांचा होता की त्यांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचत होते. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचत होते. आजकालच्या कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये देव सुद्धा नाचत नाही. तर का? कारण की नामदेव महाराज कीर्तन करायचे पण येत नव्हते. पण आजकालचे कीर्तनकार जेव्हा त्यांना कीर्तनाला बोलवले तेव्हाच पैसे मागून घेतात. पैसे द्यायच्याबद्दल मला काय नाही पण तुम्ही ते पैसे देवाच्या नावाने देता त्याच्यामुळे म्हणतात की जेवढा मोठा कीर्तनकार तेवढाच मोठ्या नरकात जातो. परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचत होते आणि नाचता नाचता देवाचा पितांबर गळून पडला आणि तेव्हा कबीरजींचे लक्ष देवाकडे गेले आणि कबीरजी म्हणतात की नाचता नाचता देवाचा गळा